हाल अपेक्षा कशी भोगली हे आपले आजोबा पंजोबा त्यांना चांगलंच माहीत आहे. परंतु योगायोग असा, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू या सर्वांनी प्रयत्न करून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि पहिला जो राष्ट्रध्वज आहे तो लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला. आणि जेव्हा राष्ट्रध्वज फडकवला तेव्हा सर्व आपण आनंदाने तो दिवस साजरा करू लागलो. कारण खरोखरच आपण पारतंत्र्यात होतो, 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष कसं सहन केलं असेल आपल्या आजोबांनी किंवा पंजोबांनी किंवा ज्यांना कोणी माहीत असेल त्यांना ती व्यथा माहीत आहे, ते अनुभव सांगतील. परंतु आज आपण एक दिवस किंवा 2 दिवस सुद्धा असं पारतंत्र्यामध्ये राहणार नाही आणि राहू शकत नाही. कारण या आधीची घडी आणि आताच्या घडीत जमीन आसमानचा फरक आहे. पण ते आपले जे नेते आहेत त्या नेत्यांनी तुरुंगवास भोगला, प्राणाची आहुती दिली आणि हे सर्व करत असताना त्यांना यश आलं. आणि यश आल्यानंतर आपण स्वतंत्र झालो. म्हणून आपण एकत्र बसत आहोत. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही कायदा असतात आणि कायदे करताना एक आपल्याला समिती स्थापन करावी लागते. आणि त्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं मोलाचं संविधान लिहिलं. आणि ते संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांना लागलं. बघा, आपल्याला जर एक पुस्तक लिहायचं म्हटलं, एक पान जरी लिहायचं म्हटलं तरी अडचण जाते. परंतु आज एवढं मोठं संविधान, या संविधानामध्ये कितीतरी कलम आहे. त्या कलमाला, प्रत्येक कलमाला नाव दिलेलं आहे. आणि हे कलम त्या कायद्यानुसार, शासनाच्या कायद्यानुसार चालत असते. प्रत्येक गोष्टीला कलम आहे. आपण जे बसलो त्याला सुद्धा एक कलम आहे. आपण जे कार्य करतो त्याला सुद्धा एक कलम आहे. त्या कलमाची अंमलबजावणी आपल्याला करणं भाग आहे. त्यासाठी हे संविधान तयार केलेलं आहे. आणि त्या संविधानाप्रमाणेच आपण काय करतो, वागत असतो. आणि जर का ते वागण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या संविधानाचा जो मान असते तो राखला पाहिजे. आणि ती कलम, त्या कलमानुसार कारवाई केली जाते. याप्रमाणे हे संविधान आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे. त्या मेहनतीचं श्रेय हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आपण या संविधानाचा आदर करून आणि प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट आपण का साजरा करतो की आपल्या नेत्यांनी किंवा ज्यांनी या संविधानामध्ये भाग घेतलेला आहे किंवा 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला त्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. हे सर्व आठवण आपल्या हृदयात राहावी यासाठी प्रत्येक ठिकाणी हा 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन केला जातो. परंतु आता जास्त वेळ बोलणं शक्य नाही, कारण मुलं सांस्कृतिक कार्यक्रमाची वाट पाहत आहेत. कारण त्यांना बोलण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण आपला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे हे काहीतरी लोकांनी आपल्याला काहीतरी गुणगान किंवा माझा मुलगा, माझे विद्यार्थी हे व्यवस्थित नाचतात, कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, अशी ग्वाही पालकांनी किंवा इतरांनी द्यावी यासाठी आमचे बालक हे आतुरलेले आहे. परंतु एक सांगावं असं वाटते, आपल्या या शाळेची पटसंख्या दरवर्षीप्रमाणे, मागच्या वर्षी सर किती होती? मागच्या वर्षी पण 103च होती, म्हणजे कॉन्स्टंट आहे सध्या. मागच्या वर्षी सुद्धा 103 पटसंख्या होती. याही वर्षी 103 आहे.
परंतु आपल्या या शाळेला PMC दर्जा दिलेला आहे. फक्त या ब्लॉकमध्ये 4च शाळा आहेत. एक आपली शाळा, दुसरी शाळा मुलींची कन्या शाळा, तिसरी शाळा वरुडची आणि चौथी शाळा वाढोणा, अशा 4 शाळा एका ब्लॉकमध्ये आहेत. परिस्थिती अशी आहे की PMC म्हणजे पंतप्रधान कोट्यातून या शाळेचा विकास होत असतो आणि दरवर्ष त्यांचा निधी आपल्या शाळेला येत असते. परंतु तो निधी याप्रमाणे देत असते की ज्या शाळेची पटसंख्या जास्तीत जास्त आहे. समजा आपल्या शाळेची पटसंख्या 103 आहे. 103 म्हटल्यानंतर निधी कमी होतो, पण 150, 200 किंवा 100च्या कमीत कमी 125 याप्रमाणे जर समजा पटसंख्या असली तर आपल्या या शाळेला भरघोस निधी येऊन आपल्या शाळेचा विकास होऊ शकतो. परंतु आता 3 वर्षे किंवा 2 वर्षे झाले असतील ही शाळा PMC आहे, तरी बराच माझी जे मुख्याध्यापक होती त्यांनी बराच विकास केलेला आहे. मागच्या वेळेस तिजारे सर, त्याच्या आधी मला वाटते पाटील मॅडम आणि गेडम मॅडम यांनी सुद्धा का नाही व्यवस्थित या शाळेची वाटचाल अतिशय सुंदर केली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे. जर माझे दिवस थोडे जास्त असतील तर मला थोडंसं का नाही या शाळेत का नाही बरेचसे करण्याची इच्छा खूप आहे, परंतु माझा कालावधी कमी असल्यामुळे शक्य होणार नाही. तरी पण मी आहे तोपर्यंत या शाळेचा चेहरा मेहरा बदलवल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी माझ्या वतीने आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.